त्यानंतर 6 जानेवारी 1924ला इंग्रजांनी राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर त्यांची कारागृहातून मुक्तता केली आणि त्यांना रत्नागिरीतच स्थानबद्ध केलं. सावरकर कडवे राष्ट्रभक्त होते. राजकारण करता आलं नाही तरी ते गप्प बसले नाही. विस्कळीत झालेल्या, अंधश्रद्धांनी ग्रासलेल्या, जातीपातींच्या बंधनात अडकलेल्या हिंदू समाजाचे प्रबोधन करायचं त्यांनी ठरवलं. हिंदू या शब्दाची व्याख्या करताना सावरकर म्हणतात, सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूश्चैव सवय हिंदुरिती स्मृतः. म्हणजेच सिंधू नदीपासून ते सिंध सागरापर्यंत ज्या भूमीला जो माणूस आपली मातृभूमी, पुण्यभूमी आणि कर्मभूमी मानतो तोच माणूस खरा हिंदू. सावरकर म्हणतात, एखादी व्याख्या जर शास्त्रीय निकषांवर सिद्ध व्हायला हवी असेल तर त्यासाठी किमान एक तरी अपवाद असावाच लागतो. म्हणून सावरकर म्हणतात, भगिनी निवेदिता या जरी धर्माने ख्रिश्चन असल्या तरी त्यांनी हिंदुस्थानात राहून इथल्या लोकांसाठी कार्य केले. अजून एक उदाहरण सावरकर देतात. बहादूर शाह जफर हा धर्माला जरी मुसलमान असला तरी त्याने आपली कर्मभूमी मुक्त व्हावी म्हणून रक्त सांडले. सावरकर यांना हिंदू मानतात. या सर्व जगताचा उद्धार ही माझी हिंदू संस्कृतीच करणार आहे आणि त्यासाठी प्रसंगी ती सशस्त्र होऊन रणांगणावरही उतरायला तयार असेल. सावरकर म्हणतात, माझ्या शस्त्रानेच मला यश मिळाले पाहिजे. ऐकूया ऐक भविष्याला भव्य भीषणाला.